ग्राफिक यूज. छपाईच्या विविध प्रकारच्या कामांसाठी कोरल ड्रॉचा वापर केला जातो. आजकाल विजिटिंग कार्ड, ग्रीटिंग कार्ड, पुस्तके, मासिके, कॉमिक्स, वर्तमानपत्रे, माहिती पुस्तिका, बॅनर या सर्व गोष्टी आधी कॉम्प्युटरवर तयार केल्या जातात आणि मग त्या सीडीवर घेऊन छपाईला पाठवल्या जातात. आता या सगळ्या गोष्टींचा आकार वेगवेगळा असतो. विजिटिंग कार्ड तळ हातात मावेल एवढे असते, तर वर्तमानपत्र कितीतरी मोठे असते. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट तयार करायची असेल त्यानुसार कॉम्प्युटरवर आधी पेजचा आकार ठरवावा लागतो. कोरलचा उपयोग आपण विविध क्षेत्रात होतो असे म्हटले. मुख्यतः ग्राफिक सारख्या क्षेत्रात याचे प्रमाण जास्त असते. छपाई विषयक जी कामे असतात, म्हणजे आपले पुस्तक, विजिटिंग कार्ड किंवा इतर कोणतेही ज्यामध्ये माहिती प्रिंट होते, अशा कामांमध्ये आपल्या कार्यानुसार किंवा माहितीनुसार पेजची रचना करावी लागते. उदाहरणार्थ, कॉमिक्स पुस्तकं किंवा मासिकं तयार करायची असतील तर पेज रचना किंवा साईज वेगळी असते. विजिटिंग कार्ड किंवा ग्रीटिंग कार्ड तयार करायचं असेल तर पेज साईज वेगळी असेल. थोडक्यात आपल्या कार्यानुसार आपण ते ठरवत असतो. त्यासाठी पेज लेआउटची माहिती करून घ्यायला हवी. आपल्या कामानुसार पेज लेआउट ठरवण्यासाठी प्रॉपर्टी बारवर विविध पर्याय दिसतील. पेपर टाईपमध्ये आवश्यक पेपर साईज दिलेली असते. A1, A2, A4 यासारख्या पेपर टाईपमध्ये पेपरची साईज ही ठराविक असते. कस्टम मध्ये मात्र आपल्याला हवी ती पेपरची साईज घेता येते. पेपर विड्थ अँड हाईट या पर्यायामध्ये आपल्याला हवे ते माप टाईप करावे. ओरिएंटेशन म्हणजे पेज आडवे हवे की उभे हवे ते ठरवणे. आपल्या चित्रकलेच्या वहीची पेजेस आडवी असतात. विजिटिंग कार्ड किंवा पोस्टर सुद्धा आडव्या मांडणीत असतात. पेज आडवे हवे असेल तर त्यासाठी लँडस्केप हा पर्याय निवडावा. उभे हवे असेल तर पोर्ट्रेट हा पर्याय निवडावा. पेजवर तयार होणारी माहिती ही ठराविक माप ठरवून तयार करतात. पेजवर इमेज करिता किती जागा राखीव असावी, मजकूर किती जागेत असावा, पेजच्या डाव्या उजव्या बाजूला किंवा वर खाली किती जागा सोडलेली असावी हेही निश्चित करावं लागतं. यासाठी ड्रॉइंग युनिटमध्ये मापनाकरिता काही एकक दिलेले आहेत. उदाहरणार्थ, इंच, सेंटीमीटर, मिलीमीटर, फूट, यार्ड इत्यादी. आपल्या ग्राफिक्सची एकंदरीत साईज ठरवून नंतर युनिट मधले एकक निवडावे. एक लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे पेज लेआउट करता लागणारा प्रॉपर्टी बार पिक टूल निवडल्यानंतरच दिसतो.